आता झालेल्या गट ब मुख्य परीक्षेच्या एक्झाम मध्ये आलेला प्रश्न, एक वर्तुळ एबीसीडी या आयताच्या शिरोबिंदूंमधून जात असेल, आयताची लांबी 8 सेंटीमीटर, रुंदी 6 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. मग कसं सॉल्व्ह करणार बघा. त्यासाठी आपल्याला एक डायग्राम काढावा लागेल. एक वर्तुळ आहे बघा, त्याच्या चारी शिरोबिंदूमधून ते जाते, एबीसीडी आहे ते 8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर त्याची आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे. बघा वर्तुळ जर असेल तर इथे काय बनवतो, काटकोन, म्हणजे इथे काय लागेल, पायथागोरस. हा असेल तुमचा कर्ण, कर्णच म्हणजे काय असेल तुमचा व्यास, बरोबर. आणि याला अर्ध केलं तर काही त्रिज्या. मग आता आपल्याला कर्णाची लांबी काढायची. कसा काढतो आपण कर्ण, कसं काढतो बघा, वर्गमुळात काय करतो आपण, 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग म्हणजेच किती येणार आहे बघा, हे येतील 64 आणि 36 म्हणजेच किती येणार आहे वर्गमुळात 100. किती आला मग त्याचं वर्गमूळ 10. हा कर्ण आला, कर्ण आला म्हणजे काय आला आपला व्यास. आपल्याला काय काढायची त्याची त्रिज्या, r ची किंमत. मग 10 भागीला 2 करा, 5 सेंटीमीटर असेल त्या वर्तुळाची त्रिज्या. सिंपल.